तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले आहेत। यामध्ये बंगाल, आसाम आणि पुडुचेरी या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने 2/3 जागा जिंकत घवघवीत यश संपादन केले आहे। भाजपाच्या या विजयाचा देशभर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहर भाजपाच्या वतीने स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। यावेळी ढोल ताशे वाजवत पेढे वाटून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, प्रमोद कुटे, माजी नगरसेवक निलेश शर्मा, गुणवंत कपले, नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील, सर्व नगरसेवक, तालुका अध्यक्ष संजय पांडव, शहर अध्यक्ष अजय वंडाळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी आणि कार्यकर्त्यासाठी आनंदाचा दिवस आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे स्वप्न पाहत होतो, आज भारतीय जनता पार्टीचं 3 राज्यांमध्ये पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं। भारतीय जनता पार्टीचं जे वैचारिक अधिष्ठान आहे, म्हणजे देश, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, याच मूलमंत्राच्या भरोश्यावर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं काम करत गेला। आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा आमचं स्वप्न साकार झालं। पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष झाले कार्यकर्ते सरकार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत होतो, परंतु आज असा दिवस उजाडला की आज खऱ्या अर्थानं आमचं स्वप्न साकार झालं। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं। ज्या ममता दीदीच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था याची लक्तर विषयावर टांगली होती आणि बांगलादेशातील घुसखोर हे मतदान करत होते, SIRच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांचं मतदान हे बाद करण्यात आलं आणि त्याची फलश्रुती म्हणून आज पश्चिम बंगालच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला मॅन्डेट दिला आणि मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो पश्चिम बंगालच्या, पुडुचेरीच्या आणि आसामच्या मतदारांचं, की त्यांनी भारतीय जनता पार्टीला कौल दिला आणि यापुढे जे सरकारच्या माध्यमातून चांगले कामं, खऱ्या अर्थानं चांगले कामं हे पश्चिम बंगालमध्ये आणि आसाममध्ये आणि पुडुचेरीमध्ये होतील। आणि आसाममध्ये तर 100च्या वर जागा आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळाल्या। आसाममध्ये यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, परंतु आमचं स्वप्न होतं की या भारतीय जनसंघाची स्थापना ज्यांनी केली, श्यामाप्रसाद मुखर्जी हे पश्चिम बंगालचे होते, ज्यांनी या पक्षाची रुजवणूक केली। आज पश्चिम बंगालमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना आज श्रद्धांजली मिळेल की आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं आणि आज भारतीय जनता पार्टीचं खऱ्या अर्थानं जे सरकार स्थापन झालं, अनेक रक्तरंजित अनेक कार्यकर्त्यांचे बळे TMCच्या गुंडांनी, तिथे ममता दीदीच्या गुंडांनी अनेक भारतीय जनता पार्टीच्या हजारो कार्यकर्त्यांवर अत्याचार केले, त्यांना जेलबंद केलं। बऱ्याच कार्यकर्त्यांना आपल्या प्राणाची आहुती देखील या पक्षकार्याच्या विस्तारासाठी द्यावी लागली। आज खऱ्या अर्थानं आम्ही आनंदी आहे की आज भारतीय जनता पक्षाचं सरकार हे तिथे स्थापन झालं। ज्या पश्चिम बंगालच्या आणि 3 राज्याच्या मतदार जे आहे, मी त्यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीला जनादेश देऊन आज तिथं सरकार आम्ही बनवून राहिलो। आज खऱ्या अर्थानं आज आम्ही भाग्यवान आहोत। हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला। हा पक्ष वाढण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, हजारो कार्यकर्ते यांनी पश्चिम बंगालमध्ये लढा दिला। आज त्याची फलश्रुती म्हणून आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आज मागील काही दिवसा अगोदर 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल आज घोषित करण्यात आला। यामध्ये 5 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमताने विजय मिळवलेला आहे। त्याकरिता जळगाव जामोद शहर, तालुका व जळगाव भाजपाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष, पेढे वाटून, फटाके फोडून आणि गुलाल करून जल्लोष करण्यात आलेला आहे। आमचे लाडके पंतप्रधान महापुरुष माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि अनेक सभा या 3, 4, 5 राज्यामध्ये केल्या होत्या। त्याचाच हा परिणाम असल्यामुळे प्रचंड बहुमत या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आम्हाला मिळालं। बंगालसारख्या राज्यात 70 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचं राज्य स्थापन झालेलं आहे आणि आता या ठिकाणी तेथील घुसखोरांना बाहेर काढून रामराज्य स्थापन होईल आणि त्यामुळे या 3 राज्याच्या भरघोस विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो।